नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे ताग आहे. याच्यावर मी आधीही व्हिडिओ बनवलेली आहे. तागाचं शेत केलेलं आहे मी, कारण की या पुढच्या पिकासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना फक्त ताग म्हणजे आपल्या शेतासाठी एक चांगलं खत आहे एवढंच माहिती आहे. पण ते कशाप्रकारे याचं विज्ञान बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही. तर ते काय आहे ते मी आज समजून सांगणार आहे. हे आहे तागाचं छोटंसं रोपटं आहे. आता हे ज्यावेळेस मोठं होईल त्यावेळेस हे गाडलं जाणार आहे. हे ताग करतं काय, तर तागाच्या ज्या मुळे आहेत ते जमिनीमध्ये खोलपर्यंत जात असतात, ठीक आहे. आणि आपल्या जमिनीमध्ये जे लांबपर्यंत खोलवर गेलेले जे पोषणद्रव्य आहेत किंवा अन्नद्रव्य बोलू शकतो आपण, तर हे अन्नद्रव्य आपल्या पिकांना कधीही भेटत नाहीत. तर हे अन्नद्रव्य वर खेचून आणण्याचं काम कोण करत आहे, तर हे ताग करतं आहे, ठीक आहे. ज्यावेळेस हे ताग सगळे अन्नद्रव्य वर शोषून घेऊन येतं आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस हेच ताग ज्यावेळेस जमिनीमध्ये गाडतो, त्यावेळेस पुढच्या पिकाला जे तागाने जे शोषून आणलेले जे अन्नद्रव्य आहेत हे साहजिकच उपलब्ध होणार आहेत आणि सहजरित्या त्या मुळांपर्यंत पोचणार आहेत. हे एक सगळ्यात महत्त्वाचं काम झालं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे, तर ताग जो आहे तो आपल्या जमिनीमध्ये जे बॅक्टेरियल, फंगल किंवा जे निमेटोड यासारखे जे इन्फेक्शन होत असतात, तर हे जे इन्फेक्शन थांबवण्याचं काम देखील जे आहे ते ताग अतिशय चांगल्या पद्धतीने करतं. लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपण शेतीमध्ये कोणतंही पीक घेतो त्याच्यामध्ये फक्त खत टाकणं हे एवढंच काम नसतं शेतकऱ्याचं. शेतकऱ्याचं काम काय आहे की शेतीचं विज्ञान समजून घेणं. जर तुम्ही शेतीमध्ये उत्पादन काढण्यामध्ये अयशस्वी ठरत असाल, तर त्याचं मुख्य कारण काय आहे की अफाट होणारा खतांवरचा खर्च. मग हा खर्च जर तुम्हाला कमी करायचा असेल, तर तुम्हाला अगोदर हे विज्ञान समजून घेतलं पाहिजे की आपल्या शेतामध्ये गरज नसताना आपण जी खतं टाकतोय, ती खतं टाकण्याची गरजच नाही आहे. तुमच्या शेतामध्ये जे घटक उपलब्ध आहेत, ते उपलब्ध असलेले घटक तुम्ही पिकांपर्यंत तुम्ही जीवाणूंच्या साह्याने उपलब्ध करून देऊ शकता. परंतु आपल्याला एक सवय लागली आहे की नाही, कोणी सांगितलं ना की बाबा या गोष्टीला हे खत नेऊन टाका, की टाकायचं. शेतकरी स्वतःचं डोकं चालवतच नाही. हे मी बऱ्याचदा बघितलेलं आहे आणि बरेचसे शेतकऱ्यांचे जे फोन येतात ना, दादा आम्ही काय करू. आता तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्ही अगोदर हे शेतीमधलं जे बारकाव्याच्या गोष्टी आहेत हे शिकून घ्या ना, की ना की फक्त खर्च करणे. खर्च करायचं जर तुम्हाला शिकायचं असेल ना, तर तुम्हाला दुकानदार अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवतील. तुम्हाला हे बाकीच्या ज्या लहान-सहान गोष्टी आहेत, हे शिकण्याची काही अपेक्षा म्हणजे ही शिकण्याची काही एक गरज नाही आहे, ठीक आहे. तुम्ही फक्त दुकानात जा, दुकानदार तुम्हाला खत देईल, तुम्ही ते नेऊन शेतीमध्ये टाका, ठीक आहे. पण तुम्हाला खरंच अगदी मनापासून शेती करायची आहे, तर या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. तरच तुम्ही यशस्वी शेतकरी व्हाल. तुमचा खर्च वाचेल आणि उत्पादन देखील वाढवण्यामध्ये त्याचा खूप मोठा हात राहील.